मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्तारीकरणाच्या कामांचा वेग अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गावरील एकूण 34 स्थानकांमध्ये ही कामे प्रस्तावित असताना आत्तापर्यंत केवळ 5 स्थानकांवरील काम पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत आणि तानशेत या स्थानकांमध्ये फलाट विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विक्रोळी, कळवा, मुंब्रा, दिवा, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण यांसारख्या अत्यंत गर्दीच्या स्थानकांसह शहाड, टिटवाळा, कसारा आणि खोपोली मार्गावरील अनेक स्थानकांमध्ये कामे अद्याप अपूर्ण आहेत. काही ठिकाणी विस्तारीकरणासाठी फलाटावरील छत काढण्यात आल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच अनेक स्थानकांवर राडारोडा आणि अर्धवट बांधकामामुळे फलाटांवरून चालणेही धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना बसत आहे. लोकलची क्षमता वाढवून गर्दी कमी करण्याचा रेल्वेचा उद्देश असला तरी कामातील दिरंगाईमुळे प्रवाशांच्या गैरसोयींमध्ये भर पडत आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.